निवडणूक आयोगानं मतदार याद्याच वेबसाईटवरनं गायब केल्याचा दावा आव्हाडांनी केलाय। महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्याच्या मतदार याद्याच वेबसाईटवरून गायब करून टाकल्यात असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे। यावेळी त्यांनी चोरानं चोरी केली हे पुराव्यानिशी सिद्ध केलं असा आरोप केला। आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले बघा। निवडणूक आयोगानं महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्याच्या मतदार याद्याच वेबसाईटवरून गायब करून टाकल्यात। त्या वेबसाईटपर्यंत आता पोहोचताच येत नाही। चोरानं चोरी केली आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केलंय। मतदार याद्याच गायब केलेल्या आहेत। महाराष्ट्र, कर्नाटक, बिहारच्या याद्या गायब केल्या आहेत असा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। आणि आता निवडणूक आयोग याला काय प्रत्युत्तर देतंय ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। चोरानं चोरी केली हे पुराव्यानिशी सिद्ध केलंय असा टोलाही आव्हाडांनी लगावलाय। राहुल गांधींनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक गंभीर आरोप केलेला आहे। मतदार याद्याच वेबसाईटवरून गायब झाल्यात असं आव्हाडांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्याच्या मतदार याद्याच वेबसाईटवरून गायब करून टाकल्यात असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे। आपण थेट बोलूया। आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। आव्हाडजी, चोरानं चोरी केली हे पुराव्यानिशी सिद्ध केलंय हे तुमचं वाक्य आहे। मतदार याद्याच गायब झालेल्या आहेत, काय सांगाल? आणि असं आहे की आज सकाळपासून वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा वेबसाईट उघडतच नाहीयेत आणि उघडल्या तर त्याच्यातनं मतदार याद्या दिसत नाहीयेत। आता काय कळत नाही काय झालेलं आहे। आता जे काय चर्चा चालू आहे की राहुल गांधींची प्रेस झाल्यानंतर बिहार आणि महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये वोटची चोरी झाली हे निशाण म्हणजे याच्यात काही शंका घेण्याचं कारणच नाही। झालंच आहे। 76 लाख वोट्स आणि अचानक 15% झालेली वाढ हे संशयास्पद होतं। हे मी नोव्हेंबर मध्ये बोललो होतो। नोव्हेंबर माझं तुम्ही सगळे व्हिडिओज काढून बघा। आणि त्याच्यानंतर हे जे काही समोर येत आहे त्याच्यामुळे निवडणूक आयोग घाबरलेलं आहे। आव्हाडजी, राहुल गांधींच्या आरोपानंतर या मतदार याद्या गायब झाल्यात असं म्हणायचं? हो, म्हणजे काय आम्ही आज बघितलं ना। त्यांनी आधीच गायब केल्या असतील तर माहित नाही। कारण का निवडणूक आयोग ज्या दिवशी लोक मागायला लागले तेव्हापासूनच पळापळ करते। डाटा हा पूस, हे पूस, ते पूस। तुम्ही निवडणूक आयोगाकडे काय तक्रार करणार? नाही, काय तक्रार काय करायची निवडणूक आयोगाने? निवडणूक आयोग तक्रार करण्याच्या लायकीच राहिलेलं नाही। आव्हाडजी, तुम्ही साम टीव्हीशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल धन्यवाद। जितेंद्र आव्हाडांचा असा दावा आहे की मतदार याद्याच गायब झालेल्या आहेत आणि राहुल गांधींच्या आरोपानंतर हे सगळं झालेलं आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारच्या याद्या गायब झाल्यात असं आव्हाडांचं म्हणणं आहे। चोरानं चोरी केली हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय असा टोला देखील आव्हाड यांनी लगावलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।